आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जयराम रमेश आणि सुप्रिया सुळे यांच्या आरोपांवर पलटवार केलेला आहे। चाकण एमआयडीसी मधून 50 कंपन्या परत गेल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलेलं होतं आणि यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले होते। त्यावरून आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जोरदार पलटवार केलाय। पाहूया कोण आहे ते? जयराम रमेश कोण आहेत कोणते? काँग्रेसचे वरिष्ठ नेते। त्यांचं कशाला ऐकायचं आणि मी सांगायचं? ज्या ऐकून घ्या, ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती नाही, ज्या व्यक्तीला 1961 सालामध्ये एमआयडीसी स्थापन झालेली माहिती नाही, ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राचा कधी अभ्यास केला नाही, त्यांनी त्यांचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण रद्द करणार हे जे बोलले त्याच्यावर काय ते बोलावं? ते जनतेकडनं अपेक्षा आहे। महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये जो मागे गेलेला होता तो 1 नंबरला आहे आणि भविष्यातली 25 वर्ष राहील। दरम्यान या सगळ्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। चाकण एमआयडीसी मधून 50 कंपन्या बाहेर गेलेल्या आहेत। राज्य शासनाची भूमिका उदासीन असल्यामुळेच ही स्थिती ओढावलेली आहे। राज्याच्या हक्काचा रोजगार परराज्यात गेला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्योग मंत्र्यांचे याबाबत काय म्हणणे आहे असा सवाल ट्विटच्या मार्फत सुप्रिया सुळे यांनी विचारलेला आहे।